अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर ईडीने छापा मारलेला आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी डिनो मोरियाच्या घरी दाखल झालेले आहेत। मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी मुंबईमध्ये ईडीची ही कारवाई सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे। याआधी डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 वेळा चौकशी केलेली होती। डिनो मोरिया याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया याचाही यावेळी चौकशी करण्यात आलेली होती। दरम्यान आज ईडीने मुंबईत 13 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच 13 जणांना अटकही केलेली होती, ज्यात मनपाचे अधिकारी आणि कंत्राटदारांचा समावेश होता। डिनो मोरियाची देखील 2 वेळा चौकशी झालेली आहे आणि आज त्याच्या घरी ईडीने छापेमारी सुरू केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, सकाळी 8 वाजल्यापासून डिनो मोरियाच्या घरी ही छापेमारी सुरू आहे। याआधी ईडीने त्याची 2 वेळा चौकशी देखील केलेली होती आणि आज त्याच्या घरी ही छापेमारी सुरू आहे। अगदी बरोबर आहे। मुंबईतला मिठी नदी गाळ गैरव्यवहार जो झाला होता त्याची चौकशी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होती। त्यावर 13 जे अधिकारी आणि कर्मचारी किंवा जे कंत्राटदार आहेत त्यांची चौकशी सुद्धा झाली होती। त्यातले काही जणांना अटक सुद्धा झाली होती आणि त्यानंतर त्या चौकशी अंती डिनो मोरियाचं नाव समोर आलं होतं आणि त्या अनुषंगाने 2 वेळेस समन्स पाठवला होता। दोन्ही वेळेस डिनो मोरिया चौकशीसाठी हजर झाला होता आणि त्यानंतर आता यामध्ये ईडीने एंट्री घेतली आहे। आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास ईडीचे काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। 2 ते 3 गाड्या आहेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आलेले असून आता ईडी चौकशी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जो मिठी नदी गाळचा काढण्याचा गैरव्यवहार झाला होता तो जवळपास 65 ते 70 कोटी रुपयाचा होता असं चौकशी समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता ही ईडीने सुद्धा यामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि ईडी सुद्धा चौकशी करत आहे। मुंबईतल्या 13 ठिकाणी ही छापेमारी ईडीची सुरू असून नेमका आता डिनो मोरिया यांनी चौकशीत जे सांगितलं होतं त्याचबरोबर इतर काय गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टींची चौकशी आता ईडी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की आदित्य ठाकरेंसोबत डिनो मोरियाचे संबंध आहेत, त्यावरून ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। परंतु आदित्य ठाकरेंनी मात्र या गोष्टीचा इन्कार केलेला आहे। आदित्य ठाकरे तर म्हणाले होते की डिनो मोरिया आणि पंतप्रधान हे सुद्धा सोबतच असतात, त्यांचे फोटो सुद्धा बघितलेले आहे, ख्रिसमस एकत्र साजरा करतात अशा प्रकारचं त्यांनी उत्तर सुद्धा दिले होतं। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये ईडी ही जी चौकशी करत आहे त्यामध्ये नेमकं पुढे काय येते, ईडी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेते का किंवा अटक करते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, तर या घोटाळ्यामुळे पालिकेचे जवळपास 65 कोटींचं नुकसान झालेलं होतं। त्यामुळे आता ईडी चौकशी करते। ईडीच्या चौकशीमधून नेमकी कोणती महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।